जे भारताच्या लोकसभेचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, अशा या थोर नेत्याचं आज निधन झालं त्याबद्दल सर्वप्रथम मी तीव्र दुःख व्यक्त करतो आणि त्यांच्या रूपाने राज्याला एक प्रभावशाली नेतृत्व प्राप्त झालं, ज्यांनी दिल्लीच्या लोकसभेतही जाऊन राज्याचं नाव गौरवान्वित केलेलं. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्ते मंडळी असेल, त्यांचा परिवार असेल, यांना आजच्या या दुःखाच्या क्षणी आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत एवढंच म्हणतो. सर, हिंदी में बताइए. शिवराज पाटिल चाकुरकर जी जो भूतपूर्व लोकसभा अध्यक्ष रहे हैं, उनका आज निधन हुआ है. ये देश के लिए और राज्य के लिए बहुत ही दुखद समाचार है और उनके द्वारा महाराष्ट्र का नाम गौरवान्वित करने का काम हुआ जब वह लोकसभा के अध्यक्ष बने और साथ ही उन्होंने एक लंबी राजनीतिक इनिंग्स देखी है. उन्होंने राज्य में काम किया, उन्होंने सेंटर में काम किया, मंत्री के रूप में काम किया, लोकसभा अध्यक्ष के रूप में काम किया. तो ऐसे थोर नेता का हमारे बीच से जाना, ये मैं समझता हूँ राष्ट्र के लिए और राज्य के लिए एक बहुत ही दुखनीय समय है. काल रात्री बैठक झाली होती. महायुती सगळीकडे करायचं असं स्वरूपाचे सूत्रवाचक केलेत आणि काही ठिकाणी कमिटी देखील केली जाणार आहे. कशा पद्धतीची ही समिती कार्यान्वित असेल? 3 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी, त्याचबरोबर रवींद्र चव्हाण, बावनकुळे, मी स्वतः आमची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये देखील येणाऱ्या ज्या निवडणुका महापालिकेच्या आहेत त्या महायुतीने लढण्याचा निर्णय झाला आणि महायुती त्याबरोबर काल देखील रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माझी देखील चर्चा झाली. या चर्चेमध्ये देखील महायुतीने लढण्याचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे बोलणी देखील सुरू झालेली आहेत आणि स्थानिक पातळीवर देखील स्थानिक ज्या कमिटी आहेत आमच्या पदाधिकाऱ्यांच्या, त्या एकमेकांच्या बरोबर चर्चा करतील आणि जिथं कुठं अडचण येईल त्या ठिकाणी वरिष्ठ त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून तिथली अडचण दूर करतील. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवलं जाणार का? कारण अनेक पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना संधी द्यायची नाही, असं कोणालाही बाजूला ठेवण्याचा विषय नाही. आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. त्यामुळे ही आता चर्चा सुरू झालेली आहे स्थानिक पातळीवर देखील आणि आमच्या वरिष्ठ पातळीवर देखील. त्यामुळे महायुतीच निवडणूक मजबूतीने लढेल आणि आपल्याला माहीत आहे की गेल्या 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा माझा काळ आणि आता आमची सेकंड इनिंग देवेंद्रजींची, यामध्ये 3.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या महाराष्ट्रामध्ये जे विकासाचे प्रकल्प, लोकाभिमुख कल्याणकारी योजना हे लोकांच्या समोर आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे आणि त्यामुळे आम्ही कामाच्या जोरावर, विकासाच्या अजेंड्यावर, विकास हा आमचा अजेंडा आहे आणि म्हणून याच विकासाच्या अजेंड्यावर आम्ही ह्या निवडणुका लढणार आहोत आणि महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, काम करणारे लोक आहेत, त्यांच्या निर्णय घेणारे लोक आहेत, त्यांच्या मागे उभे राहतील आणि महायुती सरकारने या 3.5 वर्षामध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत जे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणारे आहेत. साहेब, महायुतीमध्ये या सगळ्या निर्णयामुळे बंडखोरीची पण शक्यता नाकारता येत नाही. जेव्हा महायुती असते त्यावेळेस साहजिक आहे, इच्छुक अनेक असतात, परंतु ज्याला तिकीट मिळालं नाही त्याला जे काही इतर व्यवस्था जी आहे, कमिट्या आहे, जिल्हा कमिट्या, तालुका कमिट्या, राज्यस्तरीय कमिट्या, या सगळ्या ज्या कमिट्या आहेत, महापालिकाच्या स्थानिक पातळीवरच्या कमिट्या,
त्यामुळे ज्याला तिकीट मिळणार नाही त्याला तिथं सामावून घेतलं जातं. ही पद्धतच आहे, प्रक्रिया आहे. त्यामुळे महायुती जिंकेल. काल उद्धव ठाकरे आले होते, यानंतर तुम्ही देखील त्यांना उत्तर दिलं. आदित्य ठाकरे आता म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी आरशात पाहायला हवं. योजनेचा प्रभाव हा मुस्लिम मतदारसंघांमध्ये आहे. त्याच्यात मुस्लिम महिलांची पसंती ही शिवसेना बनलेला आहे. त्याच अनुषंगाने मुस्लिम मतदारसंघाच्या जास्त जागा त्या तुमच्या शिवसेनेला मिळतील असं बहुल जागा आहेत त्या शिवसेनेला देण्याचा जो नाही, असं काय कुठल्या जागा देण्याचा घेण्याचा असा काही विषय नाही. परंतु मी एकच सांगतो, आम्ही योजना करताना कुठे भेदभाव केलेला नाही. सर्व समावेशक अशा योजना आम्ही केलेल्या आहेत आणि विकास करतानाही काही फरक केला नाही. आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना, लाडकी बहीण योजना करताना देखील आम्ही कुठलाही भेदभाव केलेला नाही. त्यामुळे पागडीचा जो निर्णय घेतलाय त्यांनी कुठेतरी विरोधकांच्या जिवारी लागलाय हा निर्णय असं म्हणा. जिवारी लागण्याचं कारण नाही. त्यांनी खरं म्हणजे सरकारला धन्यवाद दिला पाहिजे. कारण गेल्या अनेक वर्षापासून हे प्रश्न प्रलंबित होते. पागडी आणि मालक यामुळे जे काही रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प रखडले होते, धोकादायक इमारती झाल्या, त्या पडत होत्या, लोकांची जीवितहानी होत होती. त्याला कुठंतरी न्याय देण्याचं काम आणि या सर्व पागडी आणि मालक यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी आम्ही काल निर्णय घेतला. यामध्ये मालक जे आहेत आणि जे पागडीधारक आहेत त्यांना दोघांनाही आम्ही त्यामध्ये न्याय देण्याचा ठरवलेला आहे. आणि म्हणून पागडीमुक्त मुंबई अशा प्रकारचं जे लोकांची अपेक्षा होती ती देखील या ठिकाणी दूर होईल. पागडीमुक्त मुंबईच्या बाबतीत आदित्य ठाकरेंनी असं म्हटलंय की हे बिल्डर धाडजीनं सगळं निर्णय हा घेण्यात आलेला आहे आणि बिल्डरांना या सगळ्या जागा द्यायच्या अशा पद्धतीची टीका केली. पागडीमध्ये राहणारे लोक सर्वसामान्य आहेत, बिल्डर नाही आहेत, विकासक नाही आहेत. हे समजून आधी घेतलं पाहिजे. आणि ज्यांना कायम बिल्डरांचीच भाषा समजते त्यांच्याबद्दल काय बोलणार. मी एवढंच सांगतो की हा निर्णय ऐतिहासिक आहे, क्रांतिकारी आहे. मुंबईतल्या लाखो लोकांना तो दिलासा देणारा आहे आणि म्हणून तो निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याचबरोबर ओसीचा देखील निर्णय आम्ही घेतलेला आहे. ओसीमुळे पुनर्विकास थांबलेला आहे. त्यामध्ये विजेचं पाण्याचं बिल निवासीला दुप्पट असतं, व्यवसाय कमर्शियलला चौपट असतं. त्याचबरोबर ट्रान्झॅक्शन होत नाहीत, खरेदी विक्री होत नाही, बँकांची लोन मिळत नाहीत, पुनर्विकासामध्ये अडथळे येतात. त्यामुळे ओसीचा जो गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे, 28,000 केसेस प्रलंबित आहेत आणि म्हणून 28,000 इमारती आणि ह्या जवळपास 13,000 14,000 इमारती ज्या आहेत पागडीच्या, या लाखो लोकांना हा दिलासा आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता काय होणार? आता मुंबईकरांचे जे गेल्या अनेक वर्षापासूनचे प्रश्न त्यालाच आम्ही डायरेक्ट थेट हात घातल्यामुळे, त्यांना न्याय देत असल्यामुळे विरोधकांची पंचायत नक्की झाली. काल एक सर्व्हे आला ज्यामध्ये 150 जागा जवळपास तुम्ही जिंकताय असा एक सर्व्हे मुंबई महानगरपालिकेचा. आता ठीक आहे ना, जे आता आम्ही काम करतोय महायुती म्हणून, ते त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये तर दिसेलच. शेवटी मुंबईकर हा सुज्ञ आहे. आम्ही मुंबईसाठी केलेली कामं जी आहेत ते आपण पाहतोय. मुंबई मधले कॉन्क्रीटचे रस्ते, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, थांबवलेले मेट्रो प्रकल्प, कारशेड प्रकल्प आणि जे विरोधक आज बोलतायत त्यांनी मुंबई जी काही अवस्था मुंबईची करून ठेवलेली आहे ती आपण जनता पाहते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर SRA प्रकल्प क्लस्टरच्या माध्यमातून, धोकादायक इमारती क्लस्टरच्या माध्यमातून मुंबई बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम जे आम्ही म्हणतोय ते आम्ही करून दाखवतोय. त्यामुळे हे विरोधक आता त्यांना पराभव समोर दिसू लागलेला आहे. त्यामुळे हे असे आरोप प्रत्यारोप होतील. त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. मुंबई ठाण्यात महापौर कुणाचा असेल? महापौर महायुतीचा असेल. महायुती जोरदारपणे जिंकेल. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहो अशा मनापासून शुभेच्छा. साहेब, तुम्ही दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वी अमित भेट घेतली होती. यामुळे अरे
शिवराज पाटिल चाकूरकर जी का देहांत हुआ है। ये बहुत ही दुखद घटना है। मैं उनको भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूं। मेरी शिवसेना पार्टी की ओर से और हमारे परिवार की ओर से। वो लोकसभा के अध्यक्ष भी रह चुके हैं। कई उन्होंने बड़ी बड़ी जिम्मेदारियां संभाली है और एक सीनियर मोस्ट शिवराज पाटिल चाकूरकर जी ने काम किया है और कई सालों तक इस देश की राजनीति में उन्होंने अच्छा काम किया है और उनके जाने से जो राजनीति है, समाज नीति है, उसमें उनको नुकसान हुआ है। कांग्रेस का भी नुकसान हुआ है और इसलिए ऐसे लोग जो है वो समाज में कई सालों तक अच्छा काम करते हैं, समाज को आगे बढ़ाने का, समाज को न्याय दिलाने का, और उनका देहांत हुआ है। मैं फिर एक बार उनको भावपूर्ण आदरांजलि अर्पित करता हूँ, श्रद्धांजलि अर्पित करता हूँ और उनके परिवार को ये दुख सहने की शक्ति ईश्वर प्रदान करे, ऐसी प्रार्थना करता हूँ। बीएमसी चुनाव को लेकर रविंद्र चौहान के साथ आपकी कल बैठक हुई, क्या कुछ हुआ बैठक में, क्या चर्चा हुई? हाँ, बैठक सकारात्मक हुई है। 3-4 रोज पहले हमारी मुख्यमंत्री जी और रविंद्र चौहान, बावनकुळे जी, इनके साथ भी बैठक हुई थी और हमने तय कर लिया है कि महायुति से हम लड़ेंगे और महायुति जीतेगी, क्योंकि पिछले 3.5 सालों में जो काम महायुति सरकार ने मुंबई महाराष्ट्र के लिए किया है, ये बहुत ही जैसे डेवलपमेंट हो और वेलफेयर स्कीम हो, तो हमारा एजेंडा जो है डेवलपमेंट का है। हमारा एजेंडा जो है लोगों के जीवन में बदलाव लाने का है और इसलिए आज महाराष्ट्र आगे बढ़ रहा है। महाराष्ट्र हर एक चीज में, हर सेक्टर में नंबर 1 है। एफडीआई में है, स्टार्टअप में है, जीडीपी में है, ये इंफ्रास्ट्रक्चर में महाराष्ट्र नंबर 1 पे है और निश्चित रूप से इसका हमें इस चुनाव में लोग जरूर ध्यान रखेंगे और हमें केंद्र सरकार के माध्यम से आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी भी महाराष्ट्र के विकास के लिए हमेशा योगदान देते रहे हैं और ये डबल इंजन की सरकार डेवलपमेंट के माध्यम से आगे बढ़ रही है। तो लोकल बॉडी इलेक्शन में भी एक विचारधारा वाली पार्टी सत्ता में आती है तो डेवलपमेंट और तेजी से होगा, ये जनता जानती है और इसलिए महायुति को जैसे विधानसभा में लैंडस्लाइड मैंडेट मिला है, वैसे महायुति को अभी इस चुनाव में भी मिलेगा। अजित पवार की तरफ से कोई नहीं था बैठक में? क्या उनके साथ भी मुख्यमंत्री जी बोले कि उनके साथ भी बात की जाएगी, चर्चा होगी।